श्री स्वामी समर्थ. मी माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला नेहमी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बोलून व्हिडिओ सुरुवात करते. तर मला एकाने FBवर येऊन पर्सनलला मेसेज टाकला होता की काय सारखं स्वामी समर्थ करतेस, माझं तर सगळं वाईटच आहे, मी एवढी भक्ती केली, असं केलं तसं केलं करून, तर काय फायदा काय स्वामी समर्थांची भक्ती करून. मी म्हटलं पहिली गोष्ट तर मी फायद्यासाठी करतच नाही आहे, मी त्यांना देव मानते, माझे ते देव आहेत आणि म्हणून मी त्यांची भक्ती करते, बाकी त्यांची मर्जी. आणि काय फायदा, तर माझ्यामध्ये जो श्वास येतो आहे ना, मी जिवंत आहे, हे त्यांच्यामुळेच येतं आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक श्वासाला मला जमलं ना तर मी श्री स्वामी समर्थच बोलणार, हे त्याच्यासाठी उत्तर आहे. आणि बाकीच्यांसाठी सल्ला समजा, म्हणजे मी स्वामींना मानते म्हणून तुम्ही सगळ्यांनी पण स्वामींनाच मानलं पाहिजे असं काही नाही आहे. शक्ती एकच आहे, आपण त्याला वेगवेगळ्या रूपामध्ये पूजतो. तर तुम्हाला तुमचं जे कोणी असेल, म्हणजे आराध्य दैवत, आता समजा कोण श्रीकृष्णाला मानत असेल, कोण दत्तगुरूंना मानत असेल, कोण देवीला मानत असेल, तर तुम्ही तुमचं जे आराध्य दैवत आहे जमेल तितकं नामस्मरण करा. फायदा नुकसान बघू नका, मनापासून करा. कारण आपण जिवंत आहोत, आपण श्वास घेतो आहे, आपला योगक्षम चालू आहे, हा त्यांच्याच इच्छेमुळे, त्यांच्याच मर्जीमुळे चालू आहे. दुसरं देव कोणावर रागवत नाहीत आणि कोणावर प्रसन्न पण होत नाहीत. तुम्हाला जे भेटतं ते तुमच्याच कर्माचं फळ असतं. जर तुमच्याबरोबर वाईट होत आहे तर विचार करा की तुम्ही पण कोणचं तरी वाईट केलं असणार, तर ते पलटून तुम्हाला भेटतं आहे. ठीक आहे. हां, आता मी नाशिकला आहे, त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आम्ही एक पूजा सांगितली होती आमच्या छोटीची कालसर्पाची, त्याच्यासाठी आलो होतो. आणि आता मी मठाजवळ आहे. स्वामींचं तिथे जे मोठं मठ आहे तिथे आहे बघा. आता थोड्या वेळाने आरती सुरू होईल, आम्ही आरतीचा एक भाग होऊ, स्वामींचं दर्शन घेऊ. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही काढू शकणार व्हिडिओ. पण तुम्हाला जर जमलं त्र्यंबकेश्वरला आलात तर इथे या, मठ खूप सुंदर आहे, छान आहे, बघण्यासारखं आहे. त्याहून सुंदर स्वामींची मूर्ती इथे विराजमान आहे. आणि हां, 4 कुलदेवी ज्या आहेत आपल्या, त्याही इथे आहेत, त्यांचंही इथे आपल्याला दर्शन होतं. म्हणजे रेणुकादेवी, महालक्ष्मी, सप्तशृंगी आणि तुळजाभवानी, त्यांच्याही मूर्त्या इथे एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात. तर सुंदर आहे, या, नक्की या. बस, श्री स्वामी समर्थ.